मित्रांनो, एम.एच नर्सिंग सीईटी 2026 या एक्झामची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश ग्रामर या सब्जेक्टचे मोस्ट इम्पॉर्टंट एमसीक्यू क्वेश्चन पाहणार आहोत. आता मित्रांनो, तुम्हाला जर 100% पास व्हायचं असेल एक्झाममध्ये तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण इच अँड एव्हरी क्वेश्चन इन डिटेल डिस्कस करूयात विथ सम टिप्स अँड ट्रिक्स. मित्रांनो, जर तुम्हाला बीजे मेडिकल कॉलेज पुणे, जेएमसी नागपूर अशा टॉप कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचंय तर तुम्ही आपली क्रॅश कोर्स जॉईन करू शकता. कारण आता एक्झामसाठी दिवस खूप कमी राहिलेले आहेत आणि सिलेबस खूप वास्ट आहे. सो हा सिलेबस एवढ्या कमी दिवसात कंप्लीट करायचा असेल तर आपली जी 5 तारखेपासून लाईव्ह बॅच क्रॅश कोर्स सुरू होतोय तो तुम्ही जॉईन करू शकता. आणि क्रॅश कोर्स साठी आपण एक ऑफर लॉन्च केली आहे, ती फक्त लिमिटेड सीट साठी अवेलेबल आहे. ही ऑफर काय असेल हे माहिती करून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर आता क्वेश्चन्स कडे बोलूयात. फर्स्ट क्वेश्चन आहे, शी डॅश ऑलरेडी कम्प्लिटेड हर वर्क. ऑप्शन्स आर हॅज, हॅव, इज, वॉज. ऑलरेडी कम्प्लिटेड हे कशा काय शो करतंय तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स शो करताय. आणि शी सोबत काय येणार तर हॅज प्लस V3 येणार. ऑलरेडी असल्यामुळे प्रेझेंट परफेक्ट टेन्स येतो आणि शी सोबत हॅज येतो. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए. शी हॅज ऑलरेडी कम्प्लिटेड हर वर्क. शी, ही, इट यासोबत हॅज प्लस V3 येतं प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट सेंटेन्स. आता इथे आहेत, नायदर ऑफ द आन्सर्स आर करेक्ट, नायदर ऑफ द आन्सर्स इज करेक्ट, नायदर आन्सर्स आर करेक्ट, नायदर आन्सर्स इज करेक्ट. तर इथे करेक्ट ऑप्शन काय असेल ऑप्शन बी, विच इज नायदर ऑफ द आन्सर्स इज करेक्ट. नायदर हा काय शो करतोय त्याला सिंग्युलर आहे हा शो करतोय. नायदर हा नेहमी लक्षात ठेवा हा एक वचनी असतो, सिंग्युलर असतो. त्यामुळे इथे इज येणार, आर येणार नाही. ओके, इज केव्हा यूज करतात सिंग्युलर वर्ड सोबत. नेक्स्ट, आता हा जो टॉपिक आहे यासाठी तुम्हाला सिंग्युलर प्लुरल हा टॉपिक कव्हर करावा लागतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मिनिंग ऑफ अटेंड. अटेंडचा मिनिंग विचारलाय, हे वोकॅबलरी चेक करतोय क्वेश्चन. सो अटेंड म्हणजे काय, बी प्रेझेंट. अटेंड इन क्लास, अटेंड इन मीटिंग, अटेंड इन हॉस्पिटल. सो अटेंड म्हणजे काय असतं तर बी प्रेझेंट. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. इग्नोरचा अर्थ असतो दुर्लक्ष, डिलेचा अर्थ असतो उशीर, अवॉइडचा अर्थ असतो टाळणे. अटेंड म्हणजे असतं उपस्थित राहणे, बी प्रेझेंट. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल बी. नेक्स्ट क्वेश्चन, द नर्स लुक डॅश द पेशंट केअरफुली. ऑप्शन्स आर ऍट, आफ्टर, इनटू, ऑन. तर इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन ए, विच इज ऍट. इथे काय येणार ऍट. द नर्स लुक ऍट द पेशंट केअरफुली. लुक ऍट म्हणजे काय तर पाहणे. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द सिनोनिम ऑफ डेंजरस. इथे पण पहा तुमची वोकॅबलरी चेक केली. सिनोनिम म्हणजे काय, समानार्थी शब्द. डेंजरसचा समानार्थी शब्द फाइंड आउट करायचा. आता इथे पहा, डेंजरसचा अर्थ काय होतो तर धोकादायक. डेंजरसचा आता इथे सिनोनिम विचारलाय, समानार्थी शब्द तो काय येईल रिस्की. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. सेफ हा अपोजिट वर्ड आहे. इझी हा सिंपल आहे, इझीचा अर्थ होतो सिंपल. अँड कामचा अर्थ होतो शांत. सो इथे डेंजरसचा सिनोनिम विचारलं होतं, सो करेक्ट ऑप्शन असेल बी, विच इज रिस्की. नेक्स्ट क्वेश्चन, ही डॅश बीन वॉट नाव. ऑप्शन्स आर मस्ट, शुड, कॅन, मे. तर इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन डी, विच इज मे. मे शोज पॉसिबिलिटी. पॉसिबिलिटी मे म्हणजे कदाचित, शक्यता शो करते. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, सॉरी डी. आता मस्ट याचा अर्थ काय होतो शुअर. शुड ही काय आहे ऍडवाइस आहे, ऍडवाइसच्या वेळेस यूज करतो. आणि कॅन हे काय शो करतं तर ऍबिलिटी. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द अँटोनिम ऑफ अर्ली. अर्लीचा अँटोनिम फाइंड आउट करायचा. अँटोनिम म्हणजे विरुद्धार्थी शब्द. अर्ली म्हणजे काय असतं तर लवकर. लवकरचा अँटोनिम काय होतं उशीर. उशीरला इंग्लिश मध्ये काय म्हणतात तर लेट. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल सी. सून, फास्ट, क्विक हे सगळे अपोजिट वर्ड नाही आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट सेंटेन्स. आता इथे आपल्याला करेक्ट सेंटेन्स फाइंड आउट करायचंय. द न्यूज आर गुड, द न्यूज इज गुड, न्यूज आर गुड, न्यूज वर गुड.
आता इथे बघा न्यूज हा वर्ड कोणता आहे? न्यूज हा प्लुरल दिसतोय कारण इथे यस लागलाय, पण हा वर्ड असतो सिंग्युलर. आणि नेहमी लक्षात ठेवा सिंग्युलर सोबत आपण काय यूज करतो, तर इज यूज करतो. सो इथे काय येणार इज, कारण न्यूज हा एक एकवचनी असतो शब्द. आर वर हे प्लुरल साठी यूज करतात. सो आर आणि वर येणार नाही, त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल बी, द न्यूज इज गुड. नेक्स्ट क्वेश्चन, शी स्पीक्स डॅश दॅन हर सिस्टर. ऑप्शन्स आर मोर पोलाइटली, मोस्ट पोलाइटली, पोलाइट, पोलाइटली. आता इथे कंपॅरिझन आहे बिटवीन टू पीपल. जेव्हा दोन व्यक्तींमधलं कंपॅरिझन असतं तेव्हा मोर यूज केलं जातं, मोर प्लस ऍडवर्ब असतं. त्यामुळे इथे काय येणार मोर पोलाइटली, विच इज ऑप्शन फर्स्ट. शी स्पीक्स मोर पोलाइटली दॅन हर सिस्टर. हा क्वेश्चन आहे डिग्री मधला. हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला डिग्री टॉपिक स्टडी करावा लागेल. पहा नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. मिनिंग ऑफ रुटीन. आता पहा हा अगेन वोकॅबलरी आलाय. आता तुम्हाला इंग्लिश ग्रामर मध्ये आउट ऑफ मार्क्स घ्यायचे असतील, कारण इंग्लिश ग्रामर हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे आणि यासाठी आपल्याला व्यवस्थित गायडन्सची गरज लागते, सिलेबस कम्प्लीट करावा लागतो आणि त्याच्यासाठी आपलं ग्लोबल ऑनलाईन सोल्युशन आहेच. सो तो तुम्ही क्रॅश कोर्स जॉईन करू शकता त्यासाठी. आता इथे क्वेश्चन आहे मिनिंग ऑफ रुटीन. रुटीनचा आपल्याला अर्थ फाइंड आउट करायचा आहे. रुटीन म्हणजे काय, डेली रेग्युलर वर्क, म्हणजे नेहमीचं रोजचं. सो इथे करेक्ट ऑप्शन काय येईल, ऑप्शन बी विच इज रेग्युलर. स्पेशलचा अर्थ काय होतो तर वेगळं, रेअरचा अर्थ होतो क्वचित आणि डिफिकल्टचा अर्थ होतो कठीण. त्यामुळे ते करेक्ट रुटीनचा मिनिंग काय असेल तर रेग्युलर. आता पहा हे जे सगळे टॉपिक्स आहेत तुम्हाला अवघड वाटत असतील, पण हेच टॉपिक्स या सब्जेक्ट मध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स यायचे असतील, 95 प्लस स्कोर करायचा असेल तर आपला जो क्रॅश कोर्स आहे तो तुम्ही जॉईन करू शकता, जो 5 तारखेपासून सुरू होत आहे. यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, ते कधी मिस झालंय, रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत, फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज आहेत, 2000 प्लस एमसी क्वेश्चन बँक आहेत, रिव्हिजन साठी फुल सिलेबस नोट्स देखील आहेत आणि फ्री ऑफ कॉस्ट मेंटरशिप आहे. ही फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे. आता जी मी तुम्हाला सीट साठी ऑफर सांगितली होती, आधी आपल्या कोर्सची प्राइस होती 5,000 रुपये आणि आता 5,000 नसून त्या कोर्सची प्रत्येक कोर्सची प्राइस असेल 2,999. नर्सिंग सीईटी सोबतच जर तुम्ही पीसीएम सीईटी, पीसीबी सीईटी, जेडबलई नीट या एक्झामची तयारी करत असाल तर ते देखील आपल्याकडे कोर्सेस आहेत आणि आपल्याकडे कॉम्बो ऑफर्स देखील आहेत. सो याचे देखील क्रॅश कोर्स 5 तारखेपासून सुरू होत आहे. आता कोर्स जॉईन करायचा असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप हे डाउनलोड करून ओपन करून तिथून देखील कोर्स हा एंटर करू शकता. आता मित्रांनो कुठल्याही प्रकारचे डाऊट असतील तर मी नंबर दिलाय त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा व्हिडिओ खाली कमेंट करून देखील सांगू शकता. प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर देखील कमेंट करून सांगा, म्हणजे तुम्ही कोणत्या टॉपिक मध्ये वीक पडताय हे मला कळेल आणि त्या टॉपिकचं रिव्हिजन मला घेऊन घेता येईल. आता मित्रांनो आपलं लेक्चर इथे सेंड करूया. आपला कोर्स जॉईन करायला विसरू नका. तुम्ही कोर्स जॉईन केला तर आमची गॅरंटी आहे तुम्हाला प्रत्येक एक्झाम मध्ये 95 प्लस स्कोर नक्कीच येईल. आता आपलं लेक्चर इथेच एंड करूया. थँक्यू, व नाईस डे, बाय.